नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आज एक महत्त्वाची बातमी येणार आहे. सुप्रीम कोर्ट दिल्लीतून एकनाथ शिंदेंना आज जबरदस्त दणका बसणार आहे. आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी आणि ती आज महत्त्वाची तारीख आली जी राज्याच्या देशाच्या राजकारणात खळबळ उडवणार. आज ही महत्त्वाची निर्णायक सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर आणि त्यांच्या आमदारांवर कायमची बंदी, निवडणूक लढवण्याची बंदी येऊ शकते आणि त्यांना भाजपात विलीन होण्याची जी काही सूचना मिळू शकते. नेमकं काय झालेलं आहे ते सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत. राज्याच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या ऐतिहासिक वादावर अंतिम सुनावणी होत आहे. या सुनावणीतून राज्याच्या राजकारणाला मोठं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि अनेक विश्लेषक म्हणत आहेत की आज उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे आणि उद्धव ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटावर कायमस्वरूपी बंदी येण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला होता. एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. त्यानंतर ते भाजपसोबत मुख्यमंत्री सुद्धा झाले होते. त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात चिन्हावरून आणि पक्षावरून संघर्ष सुरू झाला होता. शिवसेनेत झालेली ही फूट राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक मानली जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेला पक्ष दोन भागात विभागला गेला. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेना, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट. शिंदे यांनी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणावर आमदार घेत बंड पुकारला आणि गुजरातमधील सुरत तसेच गुवाहाटी येथील सर्व आमदारांना नेलं. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर खरी लढाई सुरू झाली ती शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावरून. निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतले, मात्र त्या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची अनेक वेळा सुनावणी झाली असून आजची सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची आणि अंतिम सुनावणी मानली जाते. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काही मोठे निर्णय देऊ शकते. जर न्यायालयाने शिंदे गटाची भूमिका चुकीची ठरवली तर त्या गटावर कारवाई होण्याची शक्यता आहे. शिंदे गटावर बंदीची सुद्धा शक्यता आहे. न्यायालयाने ठरवले की शिंदे गटाने पक्षविरोधी कारवाई केली आहे आणि मूळ पक्षविरुद्ध बंड केले आहे तर त्या गटावर काही कठोर निर्णय लागू होऊ शकतात. त्यामध्ये त्यांचे जे काही त्यावेळेचे आमदार 16 आमदार होते त्यांची अपात्रता म्हणून पुढे गिनती होऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत दोन पर्याय पुढे येऊ शकतात. पहिला पर्याय म्हणजे शिंदे गटातील नेत्यांनी भाजपमध्ये विलीन होणे. दुसरा पर्याय म्हणजे त्या गटावर स्वतंत्र राजकीय कारवाई होणे. भाजपने यामधून डाव साधल्याची अनेक राजकीय विश्लेषकांची चर्चा आहे, कारण शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे या प्रकरणात भाजपने राजकीय डाव साधल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जर समीकरणात मोठा बदल होऊ शकतो. न्यायालयाचा निर्णय जर ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केल्याच्या बातम्या येत आहेत. काही ठिकाणी तर निर्णयाच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटातील नेत्यांचे मते हा संघर्ष केवळ पक्षाचा नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. त्यामुळे न्यायालयातून न्याय मिळेल असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. शिंदे गटात मात्र दुसरीकडे यावरून मोठा तणाव दिसत आहे. न्यायालयाचा निर्णय प्रतिकूल आल्यास त्या गटातील अनेक नेत्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही नेते आधीपासूनच नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे निर्णयानंतर काही नेते दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या राजकारणावर परिणाम. या प्रकरणाचा परिणाम केवळ शिवसेनापुरता मर्यादित राहणार नाही तर उलट महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर राज्यातील सत्ता समीकरणातही मोठे बदल होऊ शकतात. काही राजकीय विश्लेषकांच्या मते या निर्णयामुळे आगामी निवडणुकांवरही मोठा परिणाम होऊ शकतो, कारण शिवसेना हा महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावी पक्ष मानला जातो. आजची सुनावणी जी काही संपल्यानंतर अंतिम निर्णय आजच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरू शकतो. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाला आणि शिंदे गटाचं पुढे काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयातून मिळणार आहेत. त्यामुळे सुनावणी ही राज्याच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
त्यामुळेच आता थोड्या वेळात ही सुनावणी होऊन अंतिम निर्णय दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदे गटावर कायमची बंदी घालून पक्षाने जो काय चिन्ह आहे तो शिंदेंना द्यावं की उद्धव ठाकरे यांना? तुम्ही कमेंटमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद.